आम्ही आंदोलन करत नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही आंदोलन? आम्हाला ताईंशी बोलायचं आहे, आम्हाला चर्चा. आम्ही घोषणा देत नाहीये. ते शिवसेना जिंदाबाद बोलतात. आम्ही आमच्या शिवसेना नाही. याला कुठला नारा लावला आहे का? कुठला नारा? राजीनाम्याची मागणी नाही, मी राजीनाम्याची मागणी करत नाही. माझं म्हणणं आहे की आमच्या सगळ्या शिवसैनिकांना, प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. तुम्ही जो आता प्रश्न विचारला होता शहर प्रमुखाबद्दल, माझा शहर प्रमुखावरती आरोप आहे. हा शहर प्रमुखांनी कमर्शियल केलाय पक्ष. आज मला सांगा, हडपसर म्हणजे तुम्हाला तिथं 5 हे पाहिजे तुम्हाला उमेदवार, 6 उमेदवार. मग पुणे शहरामध्ये काय ठेवणार आम्हाला? बरं, यांनी जे कार्य नाही, मी सांगतो, मी जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा, पण मी इलेक्शन लढवणार नाही. ह्या सगळ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे. एक लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला सांगतो, पुणे शहरातले जे नेते मंडळी आहेत ना, तुमच्या गाड्या रोडवर फिरून देणार नाही आम्ही. आज बंडखोरीचा प्रश्नच येत नाहीये. शिवसैनिक ही लोक का आम्ही बंडखोरी करू? यांना आकलून द्या. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली असली तरी देखील अनेक ठिकाणी अनेक पक्षांच्या युत्या, आघाड्या आणि जागा वाटपाचा तिढा मात्र सुटलेला नाही. त्यात आता पुण्यामध्ये भाजप शिवसेनेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरून शिवसैनिक आक्रमक झाले आहे. या शिवसैनिकांनी थेट शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर आंदोलन केलंय. तिकिटांचा जो व्हॉल्यूम आहे तो खूप कमी आहे आणि एवढी कमी संख्या आम्हाला चालणार नाही आहे. 165 जर इथे इंटरव्ह्यू जर 400-450 फॉर्म घेण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये 100 सुद्धा तुम्हाला सक्षम वाटू नये म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे आमच्या कार्यकर्त्यांसाठी. 2 आठवडे कुठले दादा? 30 तारखेला तर फॉर्म भरायचा आहे. आम्ही आंदोलन करत नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही आंदोलन? आम्हाला ताईंशी बोलायचं आहे, आम्हाला चर्चा. आम्ही घोषणा देत नाहीये. ते शिवसेना जिंदाबाद बोलतात. आम्ही आमच्या शिवसेना नाही. याला कुठला नारा लावला आहे का? कुठला नारा? राजीनाम्याची मागणी नाही, मी राजीनाम्याची मागणी करत नाही. माझं म्हणणं आहे की आमच्या सगळ्या शिवसैनिकांना, प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. जे काही त्यांची मागणी आहे, सन्मानजनक त्यांना तेवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत. पुण्यामधली जी शिवसेना आहे ती कशी टिकणार आहे? मला सांगा, जिल्ह्यामध्ये आता एकच तुमचे आमदार आहेत आणि दुसरे जुन्नरचे शरद शिवसेनेचे होते. दुसरी गोष्ट म्हणजे आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागल्या पहिल्या, नगर पंचायतीच्या आणि नगर परिषदेच्या. तिथे आंबेगाव, जुन्नर आणि याच्यामध्येच फक्त तुमचे होते, बाकीकडे शिवसैनिक नव्हते. तेव्हा नाही तुम्ही आवाज उठवला की आम्हाला दावेदारी द्या किंवा आम्हाला द्या? तेव्हा युतीत तुम्हाला लढायचं होतं. नाही, तुम्हाला असं का वाटतं की आम्हाला प्रत्येक जणापर्यंत तुम्ही पोहोचला आहात का याच्या आधी? नाही ना. आमचं मन काय आहे ते तेव्हा तुम्हाला कसं सांगणार? मी याच्या आधीची पण एक आठवडाभरापूर्वी सुद्धा आम्ही मीडियाला बाईट दिलेली आहे आणि तेव्हाही आमची मागणी आम्ही ठेवली होती. आमची मागणी एवढीच आहे की आमची आदरणीय नीलमताईंना आमची एवढीच मागणी राहील. आम्ही सातत्याने ताईंच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा आम्ही येऊन भेटत आहोत सतत आम्ही त्यांना, आणि आम्ही हेच मागत आहोत की आमची तुम्ही जी तिकीटं बसवली आहेत ती फार कमी प्रमाणात आहे, त्याची वाढ तुम्ही केली पाहिजे. तुमच्या नेत्याच्या घराबाहेर आंदोलन करताय म्हणजे तुमची मागणी मांडताय. अगदी 2-3 दिवसावरती फॉर्म भरायचे. आम्ही मागणी का मांडतोय का की पुणे शहरात 15 सीट जर देणार असेल तर पुणे शहरातून शिवसेना संपवायची आहे का? त्याला एक प्रोटोकॉल असतो ना. शहराध्यक्ष कुठे? आमचे शहराध्यक्षांच्या विषयी बी आम्ही बोलतोय, सगळ्यांच्याच विषयावर बोलतोय. पण इथं काल नीलमताईंनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदमध्ये त्यांनी सांगितलं, त्यावेळेस आम्हाला कळालं की 15 सीटची मागणी होतीये. मग 15 सीटात पक्ष चालणार आहे का? संपूर्ण शहरात पक्ष असला पाहिजे. मी उपशहर प्रमुख आहे, तर मी म्हणतोय ना, आमची मागणी आहे प्रत्येक मतदारसंघात किमान 2 तरी जागा द्या. बरं, तुम्ही नीलमताईच्याच घरावर का एवढे? काल दंगेकर आहे, ऐका ना, त्या संदर्भातच सांगतो. काल त्यांचं पत्रकार परिषद नीलमताईंनी घेतली, त्यांनी नव्हती घेतली. ते लोक पत्रकार परिषद मध्ये नव्हते. तुमची मागणी नीलमताईलाच काढून टाका, मग कार्यकर्त्याचा काढून टाका म्हणत ना, मी म्हणत नाही तसा विषय. आमची काय मागणी भाऊ तुमची? यांचं काय काम नाहीये. खूप आम्ही 25 काम केलेले. ह्यांनी काय केलं माहिती का? यांनी फक्त सेटलमेंट केलेली आणि कार्यकर्ता ठेवलेले. पैशासाठी कामं करतात लोक सगळी, बाकी काही करत नाहीये. मॅनेज करण्यात नेते द्या, मॅनेज करण्यात द्या. नीलमताई गोरेवरती तुम्ही धक्का नाही पहिल्यापासून आहे, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी उमेदवार मॅनेज करते, मॅनेज करून दिले. सगळ्यानंतर पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य निवडणुका सामोरे जातात. तुम्ही जो आता प्रश्न विचारला होता शहर प्रमुखाबद्दल, माझा शहर प्रमुखावरती आरोप आहे. हा शहर प्रमुखांनी कमर्शियल केलाय पक्ष.
आज मला सांगा हडपसर म्हणजे तुम्हाला तिथं 5 हे पाहिजे तुम्हाला उमेदवार 6 उमेदवार, मग पुणे शहरामध्ये काय ठेवणार आम्हाला? बरं यांनी जे कार्य नाही, मी सांगतो, मी जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा, पण मी इलेक्शन लढवणार नाही. ह्या सगळ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे. ह्यांच्यासाठी मी आलेलो आहे. आणि जे शहर प्रमुख आहेत प्रमोद नाना भानगिरे यांनी परत एकदा सांगतो कमर्शियल केलेला आहे पक्ष. माझी 6 महिन्यापूर्वी मागणी होती की ह्या माणसाला पदावरनं काढा म्हणून. परस्पर हा माणूस भाजप बरोबर मिटिंग केलेली आहे, परस्पर तिकीट ठरवलेली आहे. मग तुम्हाला तो देखावा तुम्ही जो केला होता पक्ष कार्यालयामध्ये फॉर्म भरायचा, तो कशासाठी केला होता? 400-500 लोकांनी 1 मिनिट 400-500 लोकांनी फॉर्म भरलेला आहे आणि 11 जणांच्या जागेवरती तुम्ही डिक्लेअर करताय. आम्ही मूर्ख आहे का आम्ही इथं? आणि तुम्ही तुमच्या घरात जर तुम्ही 3-3 तिकडे देत असतील आणि ह्यांनी जे रात्रंदिवस जे आंदोलन केलेले, तुमच्या घरातले लोक आणायचे ना आंदोलनाला. आम्ही मूर्ख आहे का तुम्हाला दिसतोय इथं? एक लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला सांगतो पुणे शहरातले जे नेते मंडळी आहेत ना, तुमच्या गाड्या रोडवर फिरून देणार नाही आम्ही. आज बंडखोरीचा प्रश्नच येत नाहीये. शिवसैनिक ही लोक का आम्ही बंडखोरी करू? यांना आकलून द्या, यांना पक्षातून काढून टाका. यांनी अन्याय केलाय. जे नेते मंडळी आहेत ज्यांनी 1 मिनिट ऐका, आहे ना, मला सांगा विजय बाप्पू शिवतरे ग्रामीण मध्ये आहे. पुणे शहराचा काय संबंध? पुणे शहरातलं काय माहिती आहे त्यांना? काय पदाधिकारीचं नावं माहित नाही? 1 मिनिट, ज्यांनी अहवाल दिलेत ना, फेकलेत असे अहवाल, हे अहवाल हे तुम्ही ही मुलाखत घेता का? आमची खच्चीकरण लावलं का आमचं तुम्ही? एक लक्षात ठेवा, जर शिवसैनिकांवरती अन्याय झाला ना, एक गाडी रोडवर फिरून देणार नाही, आमचा शब्द आहे. तक्रार तुम्ही शिंदे साहेबांकडे अहो आम्ही सगळी तक्रार तिथपर्यंत आम्हाला पोहोचून देत नाहीये. जरी आम्ही जर तक्रार केली तर हे वेगळा मेसेज देतायत, हे असं करतात, हे तसं करतायत. तुम्ही काय करतायत? प्रायव्हेट ठिकाणी तुम्ही प्रेस घेता का? पक्ष कार्यालय कशासाठी केलंय? कमर्शियल केलं का ते पक्ष कार्यालय तुम्ही? आता सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं सगळीकडे सांगणं वेगळं, प्रत्यक्षात आणणं वेगळं. मग ही लोक कशाला आलेली आहेत? यांना काम धंदे नाहीयेत? सकाळी 8 वाजता जमले ती लोक. म्हणजे जे धनाढ्य त्यांनाच फक्त तिकीट यांनाच तिकीट दिलं जातं चाललंय. तुमच्याच नेत्याला धनाढ्य फक्त त्यांनाच तिकीट मिळतात. इथे सकाळपासून पोलीस बंदोबस्त आहे. तुमच्याच नेत्याला तुमच्यासोबत भेटण्यासाठी एक लक्षात ठेवा, जेव्हा एखादा नेता चुकीचं काम करतो ना, तेव्हा हा पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. चांगलं काम करा, आनंदाने भेटू, आम्ही पाया पडू तुमच्या, आम्ही नेते म्हणून आम्ही तुमचं स्वागत करू. पण तुम्ही जर पक्ष कमर्शियल करत असेल आणि कार्यकर्त्यांना जर दावणीला बांधत असेल तर त्याचा परिणाम भोगायला तयार राहा. अहो नेते कोण आहेत? हा बघा, तुम्हाला सांगतो, प्रमोद नाना भानगिरे, विजय बाप्पू शिवतरे, नीलमताई गोरे यांनी जे काय हे 3च आहेत ना. रवींद्र धंगेकरांना आम्ही दोष देणार नाहीये, कारण त्यांना कोणत्याच मीटिंग मध्ये घेतलेलं नाहीये. काल माझं धंगेकरांशी बोलणं झालं, म्हणलं अहो ते आपल्याला 11 जागा फिक्स करतायत. ते म्हणले अजून काही डिक्लेअर झालेलं नाहीये. आणि यांनी प्रेस घेऊन सांगितलं आम्ही 11 देतात, आम्हाला 15. हा आहे ना सांगितलं ना आम्ही. आता काय आरोप सांगायचा सारखा या तिन्ही नेत्याने पक्ष विकला असं म्हणायचं. कोणाचा नाही विकला गेला नाही, तो म्हणत नाही, कमर्शियल झालेला आहे. भाजपने सांगायचं की ही जागा तुम्हाला लढवायची, भाजपने सांगणार तसं आम्ही पक्ष लढवणार, असं झालेलं आहे पुण्यात. तुटलीच पाहिजे. 165 जागा आम्ही लढू, हरू आम्ही काय होऊ, पण आम्ही स्वाभिमानाने जगू की आम्ही शिवसैनिक आहे म्हणून. महाराज की ऐकत नाहीत ते, काय करायचं? ते ऐकत नाहीत ना. मी सांगितलं ना तुम्हाला, ज्या दिवशी आम्हाला शिवसैनिक खवळल, एक गाडी रोडवर फिरून देणार नाही आम्ही. आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये किती शिवसैनिक निवडणूक लढवतील? संपूर्ण आम्हाला 165 जागा हव्या आहेत. आमची शिंदे साहेबांना विनंती आहे की युती तोडा. संध्याकाळी तुमचा निर्णय बदल आमचा काय निर्णय बदलणार आहे? कोण बदलतंय निर्णय? सांगा ना, कोण बदलतंय? तुम्हाला कोणाचे आम्ही राजीनामा घेऊन बसलो. आम्ही फोन करतो तर ते स्विच ऑफ आहेत.